दुसरं मीन जे की त्याचं नाव आहे हार्मोनिक मीन, यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो हरित माध्य. आता या हरित माध्याचा जर तीन याचा फॉर्म्युला जर बघितले आपण तर सिंपल सिरीजचा हा फॉर्म्युला आहे HM, यालाच शॉर्टकटमध्ये HM म्हणतो. हार्मोनिक मीन इज इक्वल टू रिसिप्रोकॉल ऑफ सिग्मा रिसिप्रोकॉल अपॉन n. त्यानंतर डिस्क्रीट सिरीजचा जर फॉर्म्युला पाहिला तर तो आहे हार्मोनिक मीन इज इक्वल टू रिसिप्रोकॉल ऑफ सिग्मा रिसिप्रोकॉल f अपॉन n. आणि कंटिन्यू सिरीजचा फॉर्म्युलासुद्धा डिस्क्रीट आणि कंटिन्यूचा सेम आहे, हे आपल्याला ध्यानात घ्यायचं आहे. आता याचे तीन आपण याचे प्रत्येकाचे एक एक एक्झाम्पल पाहू. पहिल्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे, कॅल्क्युलेट द हार्मोनिक मीन ऑफ द फॉलोइंग व्हॅल्यूज, आणि आपल्याला व्हॅल्यूज दिली सिम्पल सिरीजमध्ये 5, 3, 4, 6 आणि 8. आता हार्मोनिक मीन काढताना पहिले आपल्याला टेबल करायचं आहे. टेबल करताना खाली लिहायचं आपल्याला सोल्युशनमध्ये कॅल्क्युलेशन ऑफ हार्मोनिक मीन बाय फॉलोइंग टेबल ओके. आता काय काय माहिती पाहिजे आपल्याला, तर पहिली जी माहिती दिलेली आहे तर त्याच्यासाठी आपल्याला एक सिरियल नंबरचा कॉलम करून घ्यायचं. जसं तुम्ही मीन काढताना बघितलं होतं की आपल्याला काय पाहिजे तर n पाहिजे. याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला n काढण्यासाठी आपण काय घेतो, सिंपल सिरीजमध्ये जेवढी काही आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे त्या व्हॅल्यूला आपण सिरियल नंबर देतो. शेवटचे सिरियल नंबर जे आहे तोच आपला n राहते. त्यानंतर आपल्याला काय दिली, व्हॅल्यूज दिलेली आहे, म्हणजे आपली सिरीज दिलेली आहे. जे काही एक सिरीज आहे ती सिरीज दिलेली आहे. पहिले आपण ते लिहून घेऊ. 5, 3, 4, 6 आणि 8 एवढ्या संख्या आपल्याला दिलेल्या. याला आपण नंबर देऊ 1, 2, 3, 4, 5. म्हणजेच आपला n इज इक्वल टू काय राहील तर 5 राहील. ओके. त्यानंतर जी काही आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे ही घेतली आपण व्हॅल्यू. आता पहिल्या याच्यामध्ये बाकी काय पाहिजे आपल्याला तर रिसिप्रोकॉल पाहिजे, आणि त्याची टोटल म्हणजेच काय होते समेशन रिसिप्रोकॉल. आता हा रिसिप्रोकॉल काढायचा कसा, तर रिसिप्रोकॉल काढताना काय करायचं आपल्याला, व्हॅल्यूच्या याच्यावर काढायचं आहे 1/5 इज इक्वल टू तो राहील आपला रिसिप्रोकॉल. याचंसुद्धा तसंच 1/3, 1/4, 1/6 आणि 1/8. जी काही त्याची व्हॅल्यू होईल त्याला आपण रिसिप्रोकॉल असं म्हणत असतो. ओके. पहा आता पहिल्याची काय येते 1/5 इज इक्वल टू 0.2. त्यानंतर 1/3 बघा तुम्ही पण काय येते तर 0.33. आता 4 अंक जर घेतले तर चांगले राहिले यामध्ये. बाकीच्या याच्यामध्ये जे काही येईल इकडे आपण 0 लावून देऊ 0. ओके. त्यानंतर 1/4 0.25. त्यानंतर 1/6 0.1667 करून टाकू आपण इथं. ओके, कारण 666 आहे म्हणून. त्यानंतर 1/8 इज इक्वल टू 0.1250. हा झाला आपला रिसिप्रोकॉल. ओके. आता या रिसिप्रोकॉलची जी टोटल होईल त्याला आपण म्हणू सबमिशन रिसिप्रोकॉल, आणि हे आपल्याला इथं फॉर्म्युल्यामध्ये विचारलेलं आहे. आता याची टोटल जर केली तर ही टोटल पाहू आपण. टोटल याची करायची आपल्याला 0.2 प्लस 0.3333 प्लस 0.25 प्लस 0.1667 प्लस 0.1250 इज इक्वल टू 1.075. हे आपलं काय आलं तर समेशन रिसिप्रोकॉल आलेलं आहे. ओके. इथपर्यंत काही प्रॉब्लेम. काय घेतलं आपण सिरियल नंबर दिले, जे काही आपली व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू लिहिली, सिरीज लिहिली. या सिरीजसोबत आपल्याला सिरीजचा आपल्याला रिसिप्रोकॉल काढायचा आहे. रिसिप्रोकॉल काढताना या सर्व संख्येने 1ला भाग द्यायचा आहे, आणि जी काही संख्या येईल त्याची टोटल म्हणजेच तुमचा समेशन रिसिप्रोकॉल येईल, आणि तो आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचा आहे. खाली लिहायचं आहे कॅल्क्युलेशन ऑफ हार्मोनिक मीन बाय फॉलोविंग फॉर्म्युला, आणि तो फॉर्म्युला लिहायचा आहे आपल्याला. फॉर्म्युला काय आहे आपला, एक मिनिट.
हा फॉर्म्युला आपल्याला लिहायचा आहे HM हार्मोनिक मीन इज इक्वल टू रिसिप्रोकॉल ऑफ इन ब्रॅकेट समेशन रिसिप्रोकॉल अपॉन n. ओके, आता रिसिप्रोकॉल ऑफ काय दिलेला आहे तर 1.075 अपॉन n दिलेला आहे आपला किती तर 5. रिसिप्रोकॉल ऑफ पाहते 1.075 डिवायडेड बाय 5 बरोबर किती येत आहे तर 0.215. ओके, हे आलं रिसिप्रोकॉल ऑफ 215. याचा आपल्याला रिसिप्रोकॉल काढायचा. रिसिप्रोकॉल काढताना काय करायचं आहे 1 डिवायडेड बाय 0.215 आणि हे आपलं फायनल आन्सर राहील. आपलं हार्मोनिक जे मीन राहील त्याचं उत्तर काय राहील तर 1 डिवायडेड बाय 0.215 म्हणजे 4.65 4.65 हा आपला हार्मोनिक मीन राहील सिम्पल सिरीजनुसार. बघा काय काय केलेलं आहे आपण. सिरियल नंबर दिला कशाला तर व्हॅल्यूला, कारण सिरीज कोणती आहे सिम्पल सिरीज आहे. यामध्ये आपल्याला रिसिप्रोकॉल काढायचा आहे. रिसिप्रोकॉल कसा काढायचा आहे प्रत्येक संख्येने जी काही व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूने 1ला भाग द्यायचा आहे. आपल्याला 4 संख्या लिहायच्या आहे पॉईंट नंतर. हे कधी 0मध्ये जास्तीत जास्त येतात ते ध्यानात ठेवायचं आहे. ओके, आणि 0 नंतर काय लिहायचे 4 संख्या आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर हा रिसिप्रोकॉल समेशन रिसिप्रोकॉल जे आहे तो या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचा आहे. फॉर्म्युल्यामध्ये टाकल्यानंतर जे काही आन्सर येईल आपलं त्याचं आपल्याला रिसिप्रोकॉल काढायचं आहे. म्हणजेच काय 1 डिवायडेड बाय ते आन्सर, म्हणजेच शेवटचं जे हार्मोनिक मीन आहे ते आपलं आन्सर राहील 4.65. खाली लिहायचं आहे देअरफॉर हार्मोनिक मीन इज 4.65. ओके, काही प्रॉब्लेम आहे यामध्ये लिहून घ्या. त्यानंतर आता हे झालं सिम्पल सिरीजचं. आता आपल्याला पाहायचं आहे की डिस्क्रीट सिरीजमध्ये काय करायचं आहे. कॅल्क्युलेशन ऑफ हार्मोनिक मीन बाय फॉलोइंग टेबल. आता टेबलमध्ये आपल्याला कोणकोणती गोष्ट करायची आहे ते पाहू. तर टेबलमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे पहिले ज्या व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू लिहून टाकायची आहे. ही व्हॅल्यू दिली आपल्याला म्हणजे सिरीज दिलेली आहे 2, 6, 10, 14, 18. ओके, त्यानंतर इथं आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. ही फ्रिक्वेन्सी आपण लिहून घ्यायची आहे. म्हणजेच तुमचा हा एफ राहील. फ्रिक्वेन्सी किती दिलेली आहे 4, 12, 20, 9 and 15. याची जी टोटल राहील हे तुमचा काय राहील तर एन राहील. एन आपण काढून घेऊ. एन किती आहे पहा 4 + 12 + 20 + 9 + 15 = 60. तुमचा एन आलेला आहे. टोटल फ्रिक्वेन्सी आलेली आहे 60. ते तुमचा एन राहील. आता आपल्याला काय पाहिजे या फॉर्म्युल्यामध्ये रिसिप्रोकॉल ऑफ सिग्मा रिसिप्रोकॉल एफ म्हटलेलं आहे. आणि हे कशाचं काढायचं आहे रिसिप्रोकॉल फ्रिक्वेन्सीचा नाही तर कशाचा जी काही आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे सिरीज दिलेली आहे ते सिरीजचा काढायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला 1 डिवायडेड बाय 2. ओके, आणि म्हणजे आता काढायचं असताना काय करतो आपण तर याला फ्रिक्वेन्सी म्हटलेलं आहे तर पुन्हा एक कॉलम करायचा किंवा याच्यासोबतच काढायचं आहे तुम्ही ठरवू शकता. आपण एका कॉलम जर केलं तर काय करता येते ते पाहू. 2 कॉलम करायचं असेल तर काय करायचं आहे त्याला इंटू करायचं आहे फ्रिक्वेन्सी म्हणजेच 4. अशा पद्धतीनं तुम्ही काढू शकता. डायरेक्टली काय निघेल हे मग की रिसिप्रोकॉल एफ निघेल. रिसिप्रोकॉल एफ म्हणजे रिसिप्रोकॉल आणि एफचा गुणाकार हा रिसिप्रोकॉल राहील आणि याच्यासोबत मल्टिप्लाय करू आपण फ्रिक्वेन्सीसोबत. ओके, नाहीतर मग तुम्हाला काय करावं लागेल पहिले संख्या घ्यावं लागेल आणि त्यानंतर मग रिसिप्रोकॉलचा दुसरा कॉलम एफचा कॉलम दुसरा करावा लागेल. पण त्यापेक्षा तुम्ही एकत्र जर केलं तर तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये पुन्हा पुन्हा त्या संख्या तुम्हाला लिहिण्याची गरज पडणार नाही. म्हणून 1 डिवायडेड बाय 2 आपण व्हॅल्यू घेतली इंटू 4 = राहील 2.0000. त्यानंतर 1 डिवायडेड बाय 6 इंटू 12 = 1 डिवायडेड बाय 6 इंटू 12 = 1.999
9. ओके. त्यानंतर 1 डिवायडेड बाय 10 इंटू 20 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 10 इंटू 20 इज इक्वल टू 2. त्यानंतर 14 1 डिवायडेड बाय 14 इंटू 9. त्यानंतर काय दिलेलं आहे 1 डिवायडेड बाय 18 इंटू 15. 1 डिवायडेड बाय 14 इंटू 9 इज इक्वल टू 0.6429. त्यानंतर 1 डिवायडेड बाय 18 इंटू 15 इज इक्वल टू 0.8333. हा काय झाला तुमचा रिसिप्रोकॉल एफ झालेला आहे. निव्वळ रिसिप्रोकॉल नाही, रिसिप्रोकॉल यांचा भागाकार केला की रिसिप्रोकॉल होते. गुणाकार आपण कशासोबत केलं तर फ्रिक्वेन्सीसोबत केलं, म्हणजेच काय झालं रिसिप्रोकॉल एफ झालेला आहे. आता याची जी टोटल होईल ती टोटल काय आपली तर समेशन रिसिप्रोकॉल एफ इज इक्वल टू किती येते. आता याची टोटल करायची आहे 2 प्लस 1.999 प्लस 2 प्लस 0.6429 प्लस 0.8333 इज इक्वल टू उत्तर आन्सर आलेलं आहे 7.4761. ओके. ह्याला रिसिप्रोकॉल एफ एन आलेला आहे आपला 60. एन इज इक्वल टू 60. अशा पद्धतीनं आपल्याला ज्या काही गोष्टी पाहिजे होत्या त्या गोष्टी आपण काढलेल्या आहेत. ओके. आपल्याला काय पाहिजे होतं रिसिप्रोकॉल एफ पाहिजे होता आणि एन पाहिजे होता. दोन्ही गोष्टी आपल्याकडे आहे. याला आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं आहे. फॉर्म्युल्यामध्ये काय लिहायचं आहे आपल्याला हा फॉर्म्युला लिहायचा आहे डिस्क्रीट सिरीजचा रिसिप्रोकॉल ऑफ सिग्मा रिसिप्रोकॉल एफ अपॉन एन आणि त्याच्याखाली मग ह्या संख्या आपल्याला खाली टाकायच्या इज इक्वल टू रिसिप्रोकॉल ऑफ काय तर संख्या किती आलेली आहे 7.4761 डिवायडेड बाय काय करायचं आपण एन. एक मिनिट 7.4761 आणि एन किती आलेला आहे आपला तर 60. त्यानंतर रिसिप्रोकॉल ऑफ ही जी संख्या येईल त्याचा आपल्याला रिसिप्रोकॉल काढायचं आहे 7.4761 डिवायडेड बाय 60. आन्सर आपला आलेला आहे 0.007935 आणि याचा काढायचा आपल्याला रिसिप्रोकॉल म्हणून 1 डिवायडेड बाय 1.007935 हा राहील आपला हार्मोनिक मीन. आता हार्मोनिक मीन काय राहील तर 1 डिवायडेड बाय 0.007935. आन्सर आलेलं आहे आपलं 126.0.2. ओके 02. हे झालं तुमचा हार्मोनिक मीन खाल्ल्याचं. देअर फॉर हार्मोनिक मीन इज 126. काही प्रॉब्लेम आहे यामध्ये. पहिल्या याच्यामध्ये काय केलं होतं आपण जे काही आपल्या किमती दिल्या होत्या डायरेक्ट आपण त्याचा रिसिप्रोकॉल काढला आणि याच्यामध्ये काय केलं आपण रिसिप्रोकॉल काढून त्याचा मल्टिप्लाय केला फ्रिक्वेन्सीसोबत आणि त्याची टोटल आपण काय केली समेशन रिसिप्रोकॉल एफ म्हणून गृहीत धरलेली आहे. ओके. आणि अशा पद्धतीनं फॉर्म्युल्यामध्ये टाकून आपण काय केलं हार्मोनिक मीन काढलेलं आहे डिस्क्रीट सिरीजमध्ये. ओके. काही प्रॉब्लेम. त्यानंतर आपण काय पाहिलं सिम्पल सिरीज पाहिली डिस्क्रीट सिरीज पाहिली. आता कंटिन्यू सिरीजमध्ये तुम्हाला हार्मोनिक मीन कसं काढायचं हे बघायचं आहे. कंटिन्यू सिरीजमध्ये आपल्याला क्लास इंटरव्हल दिलेले आहे 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50 आणि 50 to 60 अशा पद्धतीने आपल्याला सिरीज दिलेली आहे कंटिन्यू. त्यानंतर आपल्याला खाली फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आणि आपला फॉर्म्युला काय आहे तो सेम आहे. डिस्क्रीटला जो वापरतो आपण तोच आपण कंटिन्यूमध्ये वापरणार आहोत. मग काय करायचं आहे आपल्याला बघू आपण. तर पहिला जो कॉलम आहे आपल्याला घ्यायचा आहे क्लास इंटरव्हल जे काय आपली सिरीज आहे ती सिरीज लिहून घ्यायची आहे. त्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे ती फ्रिक्वेन्सी घेतली आपण. ओके.
10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50 आणि 50 ते 60 अशा पद्धतीनं आपली सिरीज आहे. ओके. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, फ्रिक्वेन्सी लिहायची आहे. 30, 75, 70, 135 आणि 220 ही झाली आपली फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीची आपण टोटल घेऊन घेऊ. ते झालं आपला एन. 30 प्लस 75 प्लस 70 प्लस 135 प्लस 220 530. ओके. 530 हा आपला एन आलेला आहे. आता काय काढायचं आपल्याला, तर आपण काय करत असतो जेव्हा तुम्ही मीन शिकले, मीनमध्ये काय करत होतो की आपल्याला जर कंटिन्यू सिरीज असेल तर आपल्याला एक सिरीज बनवून घ्यावी लागते, त्याला आपण म्हणतो MV, मिड व्हॅल्यू. तर आपल्याला पहिले मिड व्हॅल्यू काढून घ्यावं लागेल. मिड व्हॅल्यू कशाची, तर 10 प्लस 30 डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती, तर किती येईल 15. त्यानंतर 25, त्यानंतर 35, 45 आणि 55 हे झालं आपलं MV, मिड व्हॅल्यू. आता या मिड व्हॅल्यूचं आपल्याला काय करायचं आहे, आता याच्यात सुद्धा आपल्याला काय विचारलं, रिसिप्रोकॉल एफ विचारलेला आहे. पहिले रिसिप्रोकॉल काढायचा, नंतर एफ सोबत गुणाकार करायचा. त्यापेक्षा काय करायचं आहे आपल्याला, रिसिप्रोकॉल एफ एकत्र काढायचं. रिसिप्रोकॉल एफ म्हणजेच काय, रिसिप्रोकॉल आणि एफचा गुणाकार करायचा आहे. म्हणजेच आता हे कशासोबत काढायचं आहे, तर MV सोबत, कारण ही आपली सिरीज आहे, याचं रिप्रेझेंट म्हणून MV करत असते. त्यामुळे आता काय करायचं आपल्याला, 1 डिवायडेड बाय 15 इंटू काय करायचं आहे 30 फ्रिक्वेन्सी. तर हे किती येते 1.999. त्यानंतर 1 डिवायडेड बाय 25 इंटू 75 इज इक्वल टू 3. त्यानंतर 1 डिवायडेड बाय 35 इंटू 70 इज इक्वल टू 1.9999. ओके. त्यानंतर 1 डिवायडेड बाय 45 इंटू 135 इज इक्वल टू 2.9999. त्यानंतर 1 डिवायडेड बाय 55 इंटू 220 इज इक्वल टू 3.9999. हा झाला तुमचा रिसिप्रोकॉल एफ. ओके. याचा रिसिप्रोकॉल काढला आपण आणि रिसिप्रोकॉल काढून एफ सोबत मल्टिप्लाय केलेला आहे. म्हणजे त्याची टोटल काय होईल, समेशन किंवा सिग्मा रिसिप्रोकॉल एफ. आता याची टोटल करायची आपल्याला. टोटल केल्यानंतर पाहू आपण काय निघते. 1.999 प्लस 3 प्लस 1.999 प्लस 2.999 प्लस 3.999 इज इक्वल टू 13.9996. हा काय झाला तुमचा समेशन रिसिप्रोकॉल एफ. त्यानंतर आपल्याला फॉर्म्युलामध्ये टाकायचं आहे. आता फॉर्म्युला कोणता दिलेला आहे तुमचा, कंटिन्यू सिरीज आणि डिस्क्रीट सेटचा फॉर्म्युला जो आहे तो सेम आहे. फॉर्म्युला तुम्हाला लिहायचा आहे, खाली लिहायचं आहे कॅल्क्युलेशन ऑफ हार्मोनिक मीन बाय फॉलोइंग फॉर्म्युला. हा फॉर्म्युला टाकायचा आहे. फॉर्म्युला टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला किमती टाकायच्या आहे. आता किमती टाकताना काय करायचं आहे, रिसिप्रोकॉल एफ, रिसिप्रोकॉल ऑफ किती दिलेली आहे संख्या तुमचा, तर 13.9996 डिवायडेड बाय एन किती आहे तर 530. रिसिप्रोकॉल ऑफ, आता याचं मल्टिप्लाय केल्यानंतर काय निघते बघा, 13.9996 डिवायडेड बाय 13.9996 डिवायडेड बाय 530 इज इक्वल टू, तर 0.0264. याचा तुम्हाला रिसिप्रोकॉल काढायचा आहे. म्हणजेच काय करायचं आहे, 1 डिवायडेड बाय 0.0264 हा तुमचा हार्मोनिक मीन झाला. हार्मोनिक मीन काय राहील मग, तर 1 डिवायडेड बाय 0.0264 इज इक्वल टू 37.88. हा तुमचा हार्मोनिक मीन झाला. ओके. देअरफॉर हार्मोनिक मीन इज 37.88.
पहा आता याच्यामध्ये काय काय शिकलो आपण. सिम्पल सिरीजमध्ये कसा पद्धतीनं आपल्याला हार्मोनिक मीन काढायचं, डिस्क्रीट पद्धतीनं कसं काढायचं आणि कंटिन्यू पद्धतीनं कशा हे तिन्ही प्रॉब्लेम आपले झालेले आहे. अशाच पद्धतीनं तुम्हाला हार्मोनिक मीन काढायचं आहे.